अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनल वरती। या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ग्रंथ पारायण। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने त्यांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये मिळालेली नव्हती। यासाठी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून ती अंमलात आणावी लागली। भारतीय राज्यघटना ही घटना समितीने बनविली आहे। कॅबिनेट मिशन योजनेप्रमाणे प्रदेशांच्या कायदे मंडळांनी घटना समितीच्या सभासदांची निवड केली होती। घटना समितीमध्ये एकूण 389 सभासद होते। घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणूनही ओळखले जाते। घटना समितीने निरनिराळ्या देशांच्या राज्यघटनांचा आणि आपल्या देशाच्या परिस्थितीचा अभ्यास करून घटना बनविली। घटना बनविण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आणली गेली। तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो, तर 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। 2024 हा भारतीय संविधान दिनाचा 75वे वर्ष अर्थात अमृत महोत्सवी वर्ष आहे। म्हणूनच यावेळी आपला ग्रंथ पारायणासाठीचा विषय आहे भारताचा राष्ट्रीय ग्रंथ अर्थात भारताची राज्यघटना। कोणतीही संस्था, संघटना काही विशिष्ट नियमांद्वारे चालत असते। राज्य ही एक राजकीय संस्था आहे। राज्याच्या मूलभूत नियमांना राज्यघटना असे म्हणतात। भारताचा नागरिक या नात्याने प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेची ओळख असणे, राज्यघटनेचा अभ्यास असणे गरजेचे आहे। राज्यघटनेचा अभ्यास जागरूक नागरिक तयार करण्यासाठी नक्कीच मदत करतो आणि हाच आपला या संविधान ग्रंथ पारायणाचा किंवा राज्यघटनेच्या पारायणाचा मुख्य उद्देश आहे। तर आपल्या सर्वांना नक्कीच ही माहिती आवडेल आणि आपण ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा। चला तर मग तयार रहा या 26 नोव्हेंबर पासून भारतीय राज्यघटना जाणून घेण्यासाठी। या भारतीय राज्यघटना ग्रंथ पारायण मालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण YouTube चॅनल सबस्क्राइब करून लाईक शेअर करू शकता। त्याचबरोबर या व्हिडिओ लिंक सोबत असलेल्या खालील व्हॉट्सअप लिंकद्वारे ग्रुपमध्ये सहभागी होऊन रोजचे रोज अपडेट मिळवू शकता। धन्यवाद।